आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. नमस्कार शेतकरी बंधूंनो, पशुपालन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण दशरथ घासाच्या बिया कशा प्रकारे काढल्या जातात यावरती व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, दशरथ घास शेळ्यांना अतिशय रुचकर असा घास आहे. दशरथ घासामध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वात जास्त आहे. यामुळे दशरथ घास हा शेळ्यांसाठी खूप महत्त्वाचा चारा आहे आणि याची लागण शक्यतो थंडी सोडून दुसऱ्या ऋतूमध्ये केली जाते आणि याची लागण जी आहे ती 1 फुटावरती लागण केली जाते. अशा प्रकारे याची आता कापणी केलेली आहे. अशी 1 फूट एका ओळीतलं अंतर ठेवून लागण केली जाते आणि बियाणासाठी असा प्लॉट धरला जातो. वाळल्यानंतर ज्यावेळेस याच्या शेंगा तयार होतात त्यावेळेस असा उंच असा प्लॉट तयार होतो आणि याला शेंगा दिसतात. खूप नाजूक अशा लहान शेंगा असतात. मोहरीसारखं बियाणं असतं हे. एकदा लावल्यानंतर 5 वर्ष हा चारा चालतो. अशा प्रकारे काड्या असतात. हा कवळा काड्या शेळ्यासाठी अतिशय रुचकर प्रकारे चारा होऊ शकतो. याच्या बियाणे धरण्यासाठी आपण हा प्लॉट ठेवलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण दशरथ घासाचे बियाणे पकडण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. अशा प्रकारे एका तळवटावरती शेंगा कटिंग करून त्याची शेंगा हातरल्या जातात आणि त्या लाकडाच्या सहाय्याने बडवल्या जातात. त्यामुळे खाली बियाणे पसरले जाते, शेंगा फुटतात. अशा प्रकारे बियाणे आपण गोळा करतो. अशा प्रकारे याचा पाला बाजूला निघतो आणि बिया तयार होतात. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पशुपालन यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.